माझ्याकडे आटापिटा करून येतात हे लोक. 400 वर्षापूर्वीचा गड हा अजूनही दिमाखात उभा आहे. खरंच कमालच आहे. हो आहेच ना कमाल. कोण कोण आहे? मी तोच ज्यावर तू उभा आहेस. मी रायगड. काय रायगड चेष्टा करतायत का माझी? अरे नाही रे, हे खरंच रायगड आहे. तुम्हा सर्वांना आपल्या महाराजांची महती सांगितली आहे वर्षानुवर्ष अविरतपणे. पण मला तर महाराजांबद्दल सगळं माहितीये. ते खूप ब्रेव होते, त्यांनी खूप लढाई केल्या आणि ते खूप ग्रेट होते. हो महाराज होते शूरवीर, पण त्यांच्यातील प्रत्येक गुण शिकण्यासारखा होता. जसं की त्यांची दूरदृष्टी, त्यामुळे त्यांनी माझी उभारणी केली. त्यांच्यातील परधर्म समूह, ज्यामुळे त्यांच्या सैन्यात मराठी लोकांबरोबरच मुस्लिम व पठाणही होते, जे निष्ठेने राजासोबत उभे होते. त्यांच्यातील नीतिमत्ता, न्यायबुद्धी, ज्यावर शत्रू सुद्धा भाळून जात. चल तुला याबद्दल एक गोष्ट सांगतो. क्या सच में एक 20 साल के लड़के ने हमारे किले छीन लिए? आज तक किसी ने आदिलशाही को हाथ लगाने की जरूरत नहीं की थी, और आज एक लड़के ने ऐसे कैसे कर लिया? क्या है ये शिवाजी? क्या है ये उसका स्वराज? बेगम साहिबा, हस्त कटा शहाजी भोसले. शहाजी राजे, आप इतनी गए अभी सोचा था. भाग जाना थे काफिर. बाजी गोपाल ने इसकी खबर ली, तब जाके पकड़ में ये गद्दार. मुल्ला मग जबान सांभाळून बोल. मराठे कधी पाठ टाकून परत नाही तर लढतात अखेरच्या श्वासापर्यंत. मग काय मराठे गद्दारी पण करतात? बेगम साहेबा, शिवाजी अजून लहान आहे. मला त्याच्या मनसुब्याबद्दल कल्पना नव्हे, पण तरी माझ्या बंदी बनवण्याने असे बादशाला वाटत असेल, माझ्या बंदी बनवण्यात त्याला थांबवता येईल असे बादशाला वाटत असेल तर बेशक तसे करावे. मुल्ला अहमद, बंदी बनाना शाहजी राजे को, और इस कामयाबी के लिए तुम्हें कल्याण का सुबह इनाम में लिया जाएगा. पितेच्या अपमानाने शिवाजी काही शांत बसणार नव्हते. त्यांनी माझ्या दरबारीच्या मुधोला काबीज करून त्याला धडा शिकवला. किती दिवस कारावासात राहणार? मला तर वाटतं तुम्ही व शिवाजीने बादशाची माफी मागा. आपले किल्ले शिवाजीकडून वापस घ्या. हातापात बेडा पडले तेवढी एवढी अकल कशाच्या हो? स्वतःची तर नाही तर तुमच्या मुलाची चिंता करा. चिंता आणि शिवाजीची? मला तर चिंता तुझी वाट. माझी चिंता? या 4 भिंतीत असून मला सगळी खबर बात आहे, आणि तू बाहेर असून तुला माहित नाही की कोलबाडीची काही दशा केली आहे माझ्या शिवाजीने. आता तो तुला पण सोडणार नाही. शहाजी राजे, अरे तू शहाजीच्या हातात बेड्या टाकल्यात, शिवाजीच्या बाबा वडिलांच्या. आता तो शांत बसला नाही, तो सर्वांचा बदला घेणार, सर्वांचा बदला घेणार. स्वराज्य पण वाढतच होतं. त्यासाठी काबीज केलेले किल्ले, त्यावर चाललेलं डागडुजीचं काम, त्यावरील मावळे, शिबंदी, सारं पसारा वाढतच होता. त्या सिटी लागणारं धनही पुरत नव्हतं.